कुंभ राशीच्या लोकांनो, 23 ऑगस्टला घडणारी एक घटना तुम्हाला शांत बसू देणार नाही. कुंभ राशीच्या लोकांनो, 23 ऑगस्टला घडणारी एक गोष्ट तुमच्या मनाला इतकी हलवून सोडू शकते की त्या रात्री तुम्ही शांतपणे विचार करत बसाल की हे आत्ताच का घडलं. एखादा फोन, एक मेसेज, अचानक भेट किंवा बराच काळ थांबलेली बातमी तुमच्यासमोर येऊ शकते. पण या घटनेमागचं खरं कारण पहिल्या क्षणी समजणार नाही. म्हणून आजचा शेवटचा संकेत चुकवू नका, कारण तिथे या संपूर्ण घटनेचा आध्यात्मिक अर्थ जोडलेला आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने जय स्वामी समर्थ लिहा, कारण आज आपण फक्त घटना पाहणार नाही, तर त्या घटनेनंतर तुम्ही कोणता निर्णय घ्यावा आणि कोणत्या व्यक्तीपासून सावध राहावं हेही पाहणार आहोत. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या एखादा प्रश्न अनुत्तरित असेल. त्याच प्रश्नाचं उत्तर 23 ऑगस्टच्या आसपास एखाद्या छोट्या घटनेतून मिळू शकतं. पहिली घटना, अचानक येणारी बातमी. 23 ऑगस्टच्या आसपास कुंभ राशीच्या काही लोकांना अचानक एखादी बातमी मिळू शकते. ही बातमी नोकरी, पैसा, कागदपत्र, प्रवास किंवा एखाद्या जुन्या कामाशी संबंधित असू शकते. काही दिवसांपासून हे काम होईल का असा प्रश्न मनात असेल तर त्याबाबत हालचाल दिसू शकते. पण लक्षात ठेवा, पहिली माहिती मिळाली म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका, कारण पुढे येणारा दुसरा संकेत या बातमीचा अर्थ पूर्णपणे बदलवू शकतो. दुसरी घटना, ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती त्याचा संपर्क. आता जे सांगणार आहे ते अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या मनाला भिडू शकतं. एखादी व्यक्ती जिच्याशी काही काळ संपर्क कमी झाला आहे, ती अचानक तुमच्याशी बोलू शकते. फोन, मेसेज किंवा सोशल मीडियावरून संपर्क होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती जुना मित्र, नातेवाईक किंवा भावनिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्ती असू शकते. तिच्या एका वाक्यामुळे तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतील. पण थांबा, तिने संपर्क का केला याचं खरं कारण लगेच स्वीकारू नका. तिच्या शब्दांपेक्षा तिच्या कृतीकडे लक्ष द्या. तिसरी घटना, सर्वात मोठा धक्का. पण थांबा, तिसरी घटना सर्वात महत्त्वाची आहे. 23 ऑगस्ट किंवा त्याच्या आसपास तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल असं सत्य कळू शकतं ज्यामुळे तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते. कदाचित तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने तुमच्याशी पूर्ण सत्य सांगितलं नसेल, किंवा उलट ज्याच्याबद्दल तुम्ही चुकीचा समज करून घेतला होतात तोच तुमच्या बाजूने उभा असल्याचं समजू शकतं. त्यामुळे धक्का बसला तरी ताबडतोब नातं तोडण्याचा किंवा कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका. या सत्याचा पुढचा भाग अजून बाकी आहे. नातेसंबंध, मनात दडलेलं बाहेर येईल. नात्यांच्या बाबतीत हा काळ भावनिक ठरू शकतो. काही कुंभ राशीच्या लोकांना मी एवढं दिलं पण मला काय मिळालं असा प्रश्न पडला असेल. एखाद्या व्यक्तीच्या दुर्लक्षामुळे एकटेपणा जाणवत असेल. 23 ऑगस्टच्या आसपास संवादाची संधी मिळू शकते. जोडीदारासोबत गैरसमज दूर करण्याची वेळ येऊ शकते. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जुन्या ओळखीचा धागा पुन्हा जोडला जाऊ शकतो. पण यावेळी भावना नाही तर समोरच्या व्यक्तीची सातत्यपूर्ण वागणूक पहा, कारण पुढचा निर्णय तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आहे. पैसा, थांबलेली गोष्ट हलू शकते. आता पैशाबद्दल एक महत्त्वाचा संकेत आहे. अडकलेली रक्कम, थांबलेलं पेमेंट किंवा एखाद्या व्यवहाराची माहिती मिळू शकते. काही जणांना अनपेक्षित खर्चही करावा लागू शकतो. म्हणून 23 ऑगस्टला मोठी गुंतवणूक, कर्ज देणं किंवा फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून आर्थिक निर्णय घेणं टाळा. पैसा येण्याची शक्यता असली तरी तो हातात पडण्यापूर्वी खर्च ठरवू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी आर्थिक अडथळा हा नुकसान नसतो, तो चुकीचा निर्णय टाळण्यासाठी आलेला थांबा असतो. करिअर, अचानक जबाबदारी पण मोठी संधी. करिअरमध्ये एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना जुन्या संपर्कातून माहिती किंवा मुलाखतीची संधी मिळू शकते. सुरुवातीला हे काम माझ्यापेक्षा मोठं आहे असं वाटेल, पण याच ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी दडलेली आहे. त्यामुळे भीतीमुळे मागे हटू नका. पुढील काही दिवसात या निर्णयाचा परिणाम का महत्त्वाचा आहे हे तुम्हाला समजेल. कुटुंब, एका व्यक्तीची चिंता तुमच्याशी जोडली जाईल. घरात एखाद्या व्यक्तीच्या निर्णयाबद्दल चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तीची तब्येत, घरातील खर्च, प्रवास किंवा जबाबदारीचा विषय समोर येऊ शकतो. प्रत्येकाला आपलं म्हणणं पटवून देण्यापेक्षा त्या दिवशी ऐकून घेणं अधिक फायदेशीर ठरेल. घरात तुमच्या शांत स्वभावामुळे एखादा वाद टाळता येईल आणि कदाचित एखादी व्यक्ती मनात ठेवलेली गोष्ट तुमच्याशी पहिल्यांदाच शेअर करेल. काय टाळायचं? या एका गोष्टीमुळे नुकसान होऊ शकतं. या दिवशी कोणत्याही अफवेला लगेच खरं मानू नका.
विशेषतः नातेसंबंध किंवा पैशांशी संबंधित माहिती तिसऱ्या व्यक्तीकडून मिळाली असेल तर थेट संबंधित व्यक्तीशी शांतपणे बोला. सोशल मीडियावर एखादी पोस्ट पाहून स्वतःशी तुलना करू नका. दुसऱ्याचं आयुष्य बाहेरून जितकं सुंदर दिसतं तितकं ते आतून असेलच असं नाही. तुमच्या मनात आधीच ताण असेल तर रात्री उशिरापर्यंत विचार करत बसणं टाळा. 23 ऑगस्टची ऊर्जा तुम्हाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा निरीक्षण करण्याचा धडा देईल. शुभ संकेत. छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. या काळात निळा किंवा पांढरा रंग वारंवार नजरेस पडणे, एखाद्या जुन्या व्यक्तीचा अचानक संपर्क होणे, थांबलेलं काम पुन्हा सुरू होण्याची बातमी मिळणे किंवा सकाळी मनात अनपेक्षित शांतता जाणवणे हे तुमच्यासाठी सकारात्मक संकेत ठरू शकतात. अर्थात प्रत्येक योगायोगाला भविष्यवाणी समजू नका, पण मनात चांगली भावना निर्माण झाली तर तिचं स्वागत करा. काही कुंभ राशीच्या लोकांना 23 ऑगस्ट नंतरच्या पुढील 7 दिवसात त्या दिवशी मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष परिणाम दिसू शकतो, म्हणून छोट्या सुरुवातीला कमी लेखू नका. स्वतःची किंमत ओळखा. हा निर्णय महत्त्वाचा आहे. गेल्या काही काळात तुम्ही कोणाला तरी खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील. प्रत्येक वेळी तुम्हीच फोन केला, तुम्हीच समजून घेतलं, तुम्हीच माफी मागितली आणि तरीही मनात रिकामेपणा राहिला असेल. 23 ऑगस्टची घटना तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायला भाग पाडू शकते की मी ज्या नात्यासाठी किंवा परिस्थितीसाठी एवढा प्रयत्न करतो आहे ती खरंच माझी किंमत ओळखते आहे का? या प्रश्नाचं उत्तर लगेच देऊ नका, पण तो प्रश्न टाळूही नका, कारण आत्मसन्मान जपणे म्हणजे नातं तोडणं नाही, स्वतःला हरू न देणं आहे. खरी परीक्षा घटनेची नाही, तुमच्या प्रतिक्रियेची आहे. आता आपण या भागात आलो आहोत जो कदाचित या संपूर्ण भविष्यवाणीतील सर्वात महत्त्वाचा आहे. 23 ऑगस्टला जे काही घडेल त्यापेक्षा तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं पुढचं चित्र ठरवू शकतं. एखादा मेसेज आला आणि तुम्ही रागात उत्तर दिलं तर एक संधी हातातून जाऊ शकते. एखाद्याने तुमच्याबद्दल काही सांगितलं आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला तर चुकीचा निर्णय होऊ शकतो. म्हणून त्या दिवशी एक नियम पाळा. पहिल्यांदा ऐका, दुसऱ्यांदा तपासा आणि तिसऱ्यांदा निर्णय घ्या. कदाचित तुम्हाला वाटत असेल की गेल्या काही महिन्यात तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही कोणासाठी खूप काही केलं, पण वेळ आली तेव्हा तुम्ही एकटे उरलात. म्हणूनच ही घटना तुमच्या मनाला अस्वस्थ करू शकते. पण याच ठिकाणी एक आशेचा किरण आहे. जे सत्य समोर येईल ते तुम्हाला कायम अडकवून ठेवण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी आहे. स्वामींच्या कृपेने काही गोष्टी तुमच्या हातातून निघून जात असतील तर कदाचित त्या जागी योग्य गोष्ट येण्यासाठी जागा तयार होत असेल. आध्यात्मिक संकेत. स्वामींचा इशारा ओळखा. 23 ऑगस्टला एखाद्या देवस्थानाची आठवण येईल, स्वामींचं नाव वारंवार कानावर पडणे, अचानक एखादा आध्यात्मिक संदेश दिसणे किंवा मनात शांतपणे नामस्मरण करण्याची इच्छा होणे याकडे सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकता. हा काळ तुम्हाला बाहेरच्या आवाजापेक्षा आतल्या आवाजाकडे लक्ष देण्यास सांगतो. निर्णय घेताना मनात असलेली भीती कमी करून विवेकाला जागा द्या. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. शेवटचा संकेत. कुंभ राशीच्या लोकांनो, 23 ऑगस्टला काहीतरी अनपेक्षित घडलं तर माझ्याच बाबतीत का असा प्रश्न विचारण्यापेक्षा यातून मला काय शिकायचं आहे असा प्रश्न विचारा. सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर दिवा लावा आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा पाण्याची मदत करा. मनातील चिंता स्वामींच्या चरणी सोपवा. हा संदेश तुमच्यासाठीच आहे का? कदाचित आज हा व्हिडिओ तुम्ही योगायोगाने पाहत नसाल. कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादं उत्तर, एखादी व्यक्ती किंवा एखादी संधी येण्याची तुम्ही वाट पाहत असाल. 23 ऑगस्टला जे काही घडेल ते तुमचं आयुष्य एका क्षणात बदलवणार आहे असा दावा नाही, पण एखाद्या निर्णयासाठी आवश्यक असलेली दिशा देऊ शकतं. म्हणून घाबरू नका, घाई करू नका आणि स्वतःची किंमत कमी करू नका. जर या शब्दांमध्ये तुमच्या आयुष्याची एखादी गोष्ट जाणवली असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा संकेत कदाचित तुमच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. धन्यवाद.